शेतावर गेलेल्या वृद्ध महिलेवर अत्याचार करत दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली आहे। भिवंडी तालुक्यातील सावेभरे या गावातली ही घटना आहे। महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याचा स्थानिकांनी संशय व्यक्त केलाय। गणेशपुरी पोलीस ठाण्यात त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे। ही वृद्ध महिला दुपारी शेतावर गेली होती, त्यावेळी तिच्यावर शारीरिक अत्याचार करून दगडाने ठेचून तिची हत्या केल्याचा प्रकार कुटुंबियांना समजला। त्यानंतर कुटुंबियांनी शेतावर धाव घेतली आणि विशेष म्हणजे हत्या केल्यानंतर महिलेच्या गळ्यातले जे 5 ते 6 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने होते ते देखील चोरीला गेलेले नाहीयेत। त्यामुळे चोरीच्या उद्देशाने ही हत्या केलेली नसून महिलेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा आरोपच कुटुंबियांनी केलाय। हत्येच्या घटनेनंतर या परिसरातून 3 जणांना पलायन करताना देखील काही जणांनी पाहिलंय। कामावर गेल्यानंतर मला फोन आला घरून की आईचा असं डोक्यामध्ये दगडी हे करून मारलेलं आहे कोणीतरी। तसंच मी निघून आलो इकडे। काय नाही, ज्यांनी जे हे केलेलं आहे त्यांना फाशी शिक्षा व्हावी असंच। त्या 3 लोकांनी अत्याचार केले आणि दगडी आपटून मारलं। आपल्याद्वारे महाराष्ट्र शासनाला मी खरं तर या ठिकाणी मागणी करतो आहे की एका सिनियर सिटीजनवर अशा पद्धतीचे अन्याय अत्याचार होत असतील आणि तिला जर अत्यंत भीषण पद्धतीनं ब्रुटली मारलं जात असेल तर ही मला वाटते सर्वांसाठी समाजासाठी लज्जास्पद गोष्ट आहे। लवकरात लवकर आरोपींचा शोध घ्यावा आणि सर्व आरोपींना फाशी झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी करतो।